या सगळ्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अनेक ठिकाणी तुटलेली आहे। कोणकोणत्या ठिकाणी त्यांची युती तुटली आहे पाहूया। राज्यातील 16 महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावतीमध्ये सेना आणि भाजपची युती तुटली। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेनेची युती तुटली, आता माघार नाही। सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भानगिरे यांची आक्रमक प्रतिक्रिया। तर पुण्यामध्ये शिवसेना 165 जागांवर अर्ज दाखल केलेला आहे। दरम्यान धंगेकरांची या संदर्भात माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अखेर तुटली। शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचा स्वबळाचा नारा। सतत बैठकांनंतर सुद्धा काही जागांवर एकमत नाही, बारणेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली। शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। ताकद वाढली, अहंकारातनं युती तुटली। झालं ते चुकीचं, भाजपच्या हट्टापायी युती तुटली। संभाजीनगरमधील युती तुटल्यानंतर संजय शिरसाट यांचा स्थानिक भाजप नेत्यांवर थेट निशाणा। स्थानिक नेत्यांनी अंधारात ठेवून हेतू साधला, असाही हल्लाबोल। काही करू शकतो, हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे अंतर्गत वाद तर आणि त्यांचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्यामुळे शिवसेनेनंच युती तोडली। मंत्री अतुल सावेंचा पलटवार, तर आम्हाला कोणताही अहंकार नाही, शिवसेनेमुळे भाजपची युती तुटली, या संजय शिरसाट यांच्या वक्तव्याला अतुल सावेंचं प्रत्युत्तर। त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय। आता हे 37 वार्डाचे आम्हाला रिफॉर्म तयार करावे लागतील। शिवसेनेने त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्याकरता ही युती तोडली। राज्यात कुठेही महायुती तुटलेली नाही। पक्षानं काही ठिकाणी एबी फॉर्म्स दिले, मात्र अर्ज मागे घेण्यास अजून वेळ। पुण्यातील बैठकीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। कुठेही युती तुटल्याची घोषणा कोण करतं? नेते करतात, बरोबर आहे। आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझा अधिकृत आहे। परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासात तुटली। रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली होती, मात्र सकाळी दोन्ही पक्षांकडून सगळे ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल। परभणीमध्ये भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। जालन्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटली। विश्वसनीय सूत्रांची माहिती, युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य। नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ। तर अकोल्यामध्ये सुद्धा महायुती फिसकटली। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार। दरम्यान महायुतीमध्ये कुठे आघाडी तर कुठे बिघाडी पाहायला मिळते, नेमकी कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया। अमरावतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार। काल दिवसभर झालेले शिवसेना भाजपच्या बैठकांमध्ये तोडगा नाहीच, तर शिवसेनेनं 25 जागांचा प्रस्ताव भाजपला दिलेला अमान्य। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीची आशा आता मावळली। नांदेडमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी 10 जागा एकत्र लढण्याच्या तयारीत। मुंबईतील कुलाब्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या वहिनीच्या वॉर्डमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत। वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात, तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी भरला अर्ज। नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रेंच्या 13 समर्थकांच्या एबी फॉर्म्सवर जिल्हाध्यक्षांची सही नसल्याची बाब समोर, तर ही फसवणूक। गणेश नाईक नेते आहेत, त्यांनी सर्व 111 जागा निवडून आणाव्यात। मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज। फसवणूक केल्यात। माझं गणेश नाईकांना आव्हान आहे की त्याने 111 सीटचा सीट निवडून आणावा। ते खऱ्या अर्थाने नेते आहेत ना, त्यांनी तेवढ्या निवडून आणा, मी त्यांना चॅलेंज देते। चंद्रपुरात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीची बोलणी फिसकटली। चंद्रपुरात अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर निवडणूक लढवणार। 66 पैकी 58 जागा भाजप, तर शिंदेची शिवसेना 8 जागांवर लढणार। नागपुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती। नागपुरात भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार। 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर लढण्याचा इशारा। धुळ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती। 50-50% जागा वाटपाचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। भाजप सेनेची युती तुटली, तर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा निर्णय।
सोलापुरात अर्ज स्वीकृती केंद्रावर भाजप विरोधात सर्वपक्षीय नेत्यांसाठी या वेळ संपल्यानंतर भाजपचे आमदार कल्याण शेट्टी यांनी या ठिकाणी ते आल्यानं काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटानं त्यांना आत जाण्यासाठी रोखलं. नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतनं बाहेर पडली आहे. जागा वाटपाच्या नावावर गुंतवून ठेवत आमच्यासोबत गद्दारी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिनेश्वर पेठेंचा आरोप.